जो चेहरा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे, या चेहऱ्याबद्दल जर तुम्ही एखाद्या खेड्यामध्ये जाऊन विचारला तर तुम्हाला एखादा लहान मुलगा देखील सांगेल की ही व्यक्ती कोण आहे. पण या व्यक्तीला आता स्वतःलाच हु ॲम आय, मी कोण आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीचं नाव निवडणूक आयोगाने मतदार यादीमधून वगळलेलं आहे. त्याचं कारण वेगवेगळं सांगितलं जातं आहे, पण ज्या माणसाचा जन्म भारतामध्ये झाला, ज्याने अनेक वर्षे भारतामध्ये वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मतदान केलं, त्या व्यक्तीचं नाव सध्या मतदार यादीमधून वगळण्यात आलेलं आहे. भारतामध्ये सध्या जी SIR नावाची प्रक्रिया सुरू आहे, या SIR प्रक्रियेमध्ये या व्यक्तीचं नाव म्हणजे प्रकाश राज यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. आता नेमकी भानगड काय आहे थोडंसं आपण जरा समजून घेऊया की प्रकाश राज यांचं नाव का वगळण्यात आलेलं आहे. प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ शेअर करून त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरती प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण एकदा ऐकूया. Dear friends, I want to share a joke with you. I am one of the 65 lakh voters whose vote right has been deleted from Bangalore constituency after SIR. Nice joke, no? I was born in this constituency. I lived in this constituency. I had my schooling, college, theatre. And for your kind information, I was an MP candidate of this constituency too. Well, the joke is nice. Game on. Let me see what is the process I have to go through. क्या कागज दिखाना पड़ेगा to get back my voter ID. Well, game on. But one little word. My friend, you can use your powers to deny few of the citizens the right to vote who may not elect you. But can you stop us, my dear friend, from our power of bringing you down? Just asking. त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की आपला मतदानाचा घटनात्मक अधिकार जाणून बुजून हिरावून घेतला आहे असं त्यांचं या व्हिडिओमध्ये म्हणणं आहे आणि त्यांनी तशा प्रकारचे गंभीर आरोप देखील निवडणूक आयोगावरती केलेले आहेत. मतदानाचा अधिकार काढून तुम्ही आम्हाला सत्तेतून खाली खेचून रोखू शकणार नाही असं थेट सडेतोड आव्हान देखील त्यांनी या देशातल्या सत्ताधाऱ्यांना केलेलं आहे. आपले ओळखपत्र परत मिळवण्यासाठी प्रशासनाला कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागतील, कोणकोणते पुरावे द्यावे लागतील हे देखील त्यांनी आता निवडणूक आयोगाला आणि या सरकारला विचारलेलं आहे. त्यांनी त्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातंय की हा त्यांचा जो काही मतदानाचा हक्क आहे तो हक्क का हिरावून घेतलेला आहे. तो हक्क याच्यामुळे हिरावून घेतलेला आहे कारण त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल झाले होते. आता असं म्हटलं जातंय की जून महिन्यामध्ये बंगळूर न्यायालयाने प्रकाश राज यांना एका प्रकरणामध्ये अजामीनपात्र वॉरंट घोषित केलेलं होतं, जाहीर केलेलं होतं आणि त्याचा देखील परिणाम त्यांच्या मतदान यादीच्या नावामध्ये वगळण्यामध्ये झालेला असं म्हटलं जात आहे. 2019 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीनुसार त्यांच्याकडे 4 वेगवेगळ्या राज्यांचे मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप करण्यात आला होता, पण तो आरोप अजून सिद्ध झालेला नाही. यामुळे निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याने असं झालं आहे असं म्हटलं गेलेलं होतं. न्यायालयाने 2दा समन्स बजावूनही ते हजर न राहिल्याने कोर्टाने हे कडक पाऊल उचललं आहे असं देखील म्हटलं जाते आणि सध्याच्या मतदार यादीतून नाव वगळण्याचा कारवाईचा थेट संबंध या जुन्या कायदेशीर प्रक्रियेत असू शकतो असं म्हटलं जाते. आता निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे ही निवडणूक आयोगाची प्रक्रिया तुम्ही जर भारताचं संविधान काढून बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की भारतीय संविधानातल्या आर्टिकल 324 मध्ये निवडणूक आयोगाची ही प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोगाने आर्टिकल 324 अंतर्गत या मतदान यादीच्या प्रक्रियेचं अपडेशन करायला सुरुवात केलेली आहे. पण आता प्रश्न असा आहे की मतदान याद्या निश्चित करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. पण जर एखाद्या उमेदवाराचं नाव 2 ठिकाणी असेल तर त्यातलं एक नाव वगळलं जातं. आता असं म्हटलं जातंय की त्यांच्याकडे 4 राज्यांचे मतदार ओळखपत्र होते. कदाचित ही बातमी खोटी असू शकते कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक त्याच नावाची ओळखपत्र काढतायत आणि तुम्हाला असं दिसेल की अनेक ठिकाणी एकाच नावाच्या व्यक्तीला निवडणुकीसाठी उभं देखील केलं जातं आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर नरेंद्र मोदी या नावाचे देखील अनेक लोक भारतामध्ये आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर प्रतिभा पाटील नावाचे देखील लोक भारतामध्ये आहेत. तुम्ही जर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर अशोक चव्हाण नावाचे अनेक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळतात.
पृथ्वीराज चव्हाण नावाचे देखील व्यक्ती अनेक महाराष्ट्रामध्ये आहेत. असं त्यांचं मतदान ओळखपत्र असू शकतं. कारण साऊथमध्ये एक प्रक्रिया अशी आहे की तिथे आपल्याकडे जसं पूर्ण नाव लावलं जातं तसं पूर्ण नाव तिथं लावलं जात नाही. प्रकाश राज नावाचे अनेक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये साऊथमध्ये असू शकतात. पण हे सगळं खापर फोडलं गेलं ते म्हणजे प्रकाश राज यांच्यावरती. आता प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या मतदार यादीमधून नाव कोणाचं वगळलं जातं आणि त्याची प्रक्रिया काय आहे. तुम्ही जर भारताचं संविधान काढून बघितलं तर त्या भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 324 मध्ये 326 मध्ये एक शब्द वापरलेला आहे आणि तो शब्द असा आहे की अनसाऊंडनेस ऑफ माइंड, म्हणजे ज्या व्यक्तीचं तो मंदबुद्धी आहे किंवा काहीतरी त्याच्या बुद्धीवरती परिणाम झालेला आहे तर तशी व्यक्ती योग्य उमेदवाराला मतदान करू शकत नाही. म्हणून अनसाऊंडनेस असलेल्या व्यक्तीचं माइंडमधून योग्य उमेदवार निवडला जाऊ शकत नाही किंवा तो तशा प्रकारचा योग्य विचार करून मतदान करू शकत नाही आणि म्हणून अशा व्यक्तीचं नाव वगळलं जाऊ शकतं किंवा तशा व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला जाऊ शकत नाही. पण ज्या माणसाचं माइंड हे साऊंडनेस आहे, त्याच्या माइंडमधून आवाज येतो आहे, तो चांगला विचार करतो आहे. विचार करणे म्हणजे काय तर विवेकी असणे. विवेक ज्याचा जागृत आहे त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो. आता ज्याचा विवेक मारला गेला आहे किंवा तो मंदबुद्धी आहे किंवा त्याच्या बुद्धीवरती काहीतरी परिणाम झालेला आहे अशा व्यक्तीचं नाव वगळण्याची प्रक्रिया फक्त त्याच्यामध्ये दिलेली आहे. पण बाकीची जी प्रक्रिया आहे ती बाकीची प्रक्रिया आपला जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. पण आता ही SIR नावाची जी प्रक्रिया आहे ही नव्याने आपल्याकडे सुरू झालेली आहे. यापूर्वी आपल्याकडे मतदानाची यादी अपडेशन केलं जात होतं पण अशा प्रकारे नव्हतं की तुम्ही तुमच्या आईवडिलांचा म्हणजे 2002च्या मतदान यादीमधला पुरावा द्या असं कोणी म्हटलेलं नव्हतं. उलट विशेष गोष्ट म्हणजे ही SIR नावाची जी प्रक्रिया सुरू आहे या SIR नावाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमचे आईवडील या देशाचे नागरिक होते हे सिद्ध करावं लागत आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला 2002 त्याचे आईवडील होते की नाही, त्यांचं नाव मतदार यादीमध्ये असेल तर ते होते आणि जर मतदार यादीमध्ये नाव नसेल तर ते नव्हते. आता आपल्याकडे अनेक भारतातले लोक असे आहेत ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये नाही किंवा त्यावेळेस देखील नव्हतं कारण लोकांचं अशिक्षिततेचं प्रमाण वाढलेलं होतं. त्याच्यामुळं सगळ्यांचीच नावं त्यावेळेस 2002च्या यादीमध्ये असू शकतील असं नव्हतं. पण तरीही आता त्याचे पुरावे मागितले जात आहेत. आता 2002ला नेमकं आता किती वर्ष झाले, 2002 पासून आता 2026 मध्ये आपण हे सगळे पुरावे मागतो आहे. म्हणजे जवळपास 24 वर्षानंतर हे सगळे पुरावे मागत आहेत आणि त्याच्यामध्ये कोरोनासारखा कालखंड आला. आता काही राज्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे, तुम्ही आताचं जर उदाहरण घेतलं तर आता तुम्हाला दिसेल की आसाममध्ये काय सुरू आहे, त्यानंतर महाराष्ट्रामधल्या माळींमध्ये काय घडलं. आता हे जे लोक आहेत त्याच्यामधला एखादा जर मुलगा समजा माळींमधला एखादा वाचला असेल किंवा आसाममधला पुरामधून एखादा मुलगा वाचला असेल आणि त्याचं घर वाहून गेलं असेल, त्याचे आईवडील त्या पुरामध्ये वारले गेले असतील, मृत झाले असतील तर आणि त्याचं स्वतःचं देखील ओळखपत्र जर त्या पुरामध्ये वाहून गेलं असेल तर तो आईवडिलांचे पुरावे त्याने आणायचे कुठून नेमके. पण ते यादी बघून करत नाही आहेत, ते तुमच्याकडचं कार्ड द्या म्हणतायत की तुमच्या आईवडिलाचं नाव मतदार यादीमध्ये होता एक. आता त्या यादीमध्ये सर्च केलं जातं आहे, मग याचा पुरावा त्याला द्यावा लागतो आहे, तो रहिवासी होता नाही होता. ही सगळी प्रक्रिया आत्ता पार पाडावी लागत आहे. कारण हे जे सगळं बघतोय आपण याच्यामध्ये असा आरोप केला गेला आहे मागच्या 2024च्या निवडणुकीमध्ये की बोगस मतदान भरपूर झालेलं आहे आणि याचा परिणाम हे खरं तर सरकारवरती व्हायला पाहिजे होता, निवडणूक आयोगावरती व्हायला पाहिजे होता. पण त्याचा परिणाम कोणावरती होतोय, त्याचा परिणाम थेट होतोय सामान्य माणसावरती. आणि सामान्य माणसाला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागतंय की होय मी खरा होतो आणि मी मतदान केलेलं आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारची शासन व्यवस्था निर्माण केली जाते, पण इथे लोकांचा त्रास वाढवला जातो आहे. एखाद्या एवढ्या प्रसिद्ध व्यक्तीचं जर अशी परिस्थिती असेल, त्याला जर स्वतःला हे प्रूव्ह करावं लागत असेल, खरं तर ही व्यक्ती काही साधीसुधी नाही आहे, ही व्यक्ती टॅक्स पेयर आहे. ती टॅक्स भरते या देशामध्ये. त्याच्याकडे टॅक्स कशाच्या आधारावरती भरते, कारण त्याच्याकडे पॅन कार्ड आहे, त्याच्याकडे आधार कार्ड आहे, त्याच्याकडे रेशन कार्ड आहे, ती या देशाची नागरिक आहे. हे सगळं आहे म्हणून तो इथे टॅक्स पे करतो या देशाला. आणि दरवर्षी म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याचे सगळे पुरावे देखील मागून घेते. पण अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला फक्त आता मतदान यादीमध्ये नाव आणण्यासाठी त्याला हे सिद्ध करावं लागणार आहे की मी या देशाची नागरिक आहे आणि मला देखील मतदानाचा अधिकार असला पाहिजे. ही प्रक्रिया तुम्ही किती किचकट झालेली आहे समजून घ्या.
जर अशा व्यक्तींना हे सगळं सिद्ध करावं लागत असेल तर या देशातल्या सामान्य अशिक्षित असलेल्या, ज्याच्या नावावरती घर नाही, जो झोपडीत राहतो, जो कुठल्या तरी रस्त्याखाली पुलाखाली राहतो, त्या व्यक्तीनं मतदानाचा अधिकारासाठी कुठे लढाई लढायची आणि कशी लढाई लढायची हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मतदान याद्या अपडेट करणं हे जरी निवडणूक आयोगाचं काम असलं तरीही त्यांनी थोडंसं 1952च्या निवडणुकीचा इतिहास काढून बघावा की त्यावेळेस कशा पद्धतीने निवडणुकीच्या याद्या अपडेट केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आता तर टेक्नॉलॉजी वाढली आहे, संपर्काची माध्यमं वाढली, जनसंवादाची माध्यमं वाढली आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर असं होत असेल तर 1952चे लोक किती महान होते हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला नेमकं SIRच्या प्रक्रियेबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. आणि या माणसाचं नाव मतदान यादीतून वगळलेलं आहे, पण सामान्य माणसाचं काय या देखील प्रश्नाबद्दल बोलायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.